नमस्कार. महाराष्ट्रात सध्या एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकरण मोठ्या प्रमाणात चर्चेत आलेलं आहे. हे प्रकरण आहे कथित ज्योतिषी आणि स्वतःला कॅप्टन म्हणवणाऱ्या अशोक खरात यांचं. काही वर्षांपूर्वीपर्यंत हा माणूस अनेक मोठ्या राजकीय नेत्यांच्या संपर्कांमुळे चर्चेत होता. त्याचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते, ज्यामध्ये तो मोठ्या नेत्यांसोबत दिसत होता. मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे त्याला हात दाखवायला गेले होते. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर त्याच्या डोक्यावर छत्री धरून उभ्या असल्याचे फोटो समोर आले आहेत. तसेच निलेश लंके, राधाकृष्ण विखे पाटील, जयंत पाटील यांसारखे नेतेही त्याच्या भेटीला गेले होते. या सगळ्यामुळे सामान्य लोकांच्या मनात त्याच्याबद्दल एक वेगळीच प्रतिमा तयार झाली होती. लोकांना वाटू लागलं की हा माणूस खूप मोठा आहे, प्रभावशाली आहे आणि त्याच्याकडे काहीतरी विशेष शक्ती आहे. अशा प्रकारे स्वतःची प्रतिमा तयार करून अशोक खरातने समाजात एक विश्वास निर्माण केला. तो स्वतःला ज्योतिषी, मार्गदर्शक आणि काही वेळा आध्यात्मिक व्यक्ती म्हणून सादर करायचा. लोकांच्या अडचणी, समस्या आणि भवितव्य यावर तो बोलायचा. अनेक लोक त्याच्याकडे आपल्या वैयक्तिक अडचणी घेऊन जायचे. कोणाला नोकरीची चिंता, कोणाला कौटुंबिक समस्या, तर कोणाला आरोग्य किंवा भविष्याबद्दल प्रश्न असायचे. अशा वेळी खरात त्यांना समाधान देण्याचं आश्वासन देत असे. पण या सगळ्या आड एक अत्यंत गंभीर आणि घृणास्पद प्रकार चालू होता, जो अनेक वर्षांपासून सुरू असल्याचं आता समोर येत आहे. खरातवर आरोप आहे की तो महिलांना एकट्याने आपल्या केबिनमध्ये बोलवायचा आणि त्यांच्यावर अत्याचार करायचा. तो महिलांना मानसिकदृष्ट्या घाबरवायचा आणि त्याच्यावर दबाव टाकायचा. जर तू माझं ऐकलं नाहीस, माझी प्रेयसी बनली नाहीस, तर तुझ्या नवऱ्याला काहीतरी होईल, तो मरेल, अशा प्रकारच्या धमक्या देऊन तो त्यांना ब्लॅकमेल करायचा. या धमक्यांमुळे अनेक महिला घाबरून गप्प बसल्या आणि त्यांनी त्या गोष्टी कोणालाही सांगितल्या नाहीत. या प्रकरणात सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे हे सर्व अनेक वर्षे सुरू होतं, पण तरीही ते बाहेर का आलं नाही हा प्रश्न सगळ्यांना पडतो. याचं उत्तर मिळतं ते एका महत्त्वाच्या व्यक्तीमुळे, ऑफिस बॉय नीरज जाधव. या प्रकरणाचा उलगडा होण्यात त्याची भूमिका खूप महत्त्वाची ठरली आहे. नीरज जाधव हा खरातच्या ऑफिसमध्ये काम करत होता. सुरुवातीला त्यालाही या गोष्टींची पूर्ण माहिती नव्हती, पण हळूहळू त्याच्या लक्षात येऊ लागलं की या ऑफिसमध्ये काहीतरी चुकीचं चालू आहे. महिलांना एकट्याने आत बोलवावं लागतं, दरवाजे बंद केले जातात आणि नंतर त्या महिलांचा चेहरा घाबरलेला दिसतो. या सगळ्या गोष्टींमुळे नीरजच्या मनात संशय निर्माण झाला. काही वेळाने त्याने हे सर्व समजून घेण्यासाठी एक प्लॅन केला. त्याने गुपचूप पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न केला. यालाच त्याने फिल्डिंग लावली असं म्हटलं. त्याने काही व्हिडिओ आणि काही माहिती गोळा केली, ज्यामुळे खरातच्या कृत्यांचा पर्दाफाश होऊ शकला. ही एक मोठी रिस्क होती, कारण जर खरातला याची कल्पना आली असती तर नीरजच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकला असता. या प्रकरणात एक महत्त्वाचा टप्पा आला, तो म्हणजे धमकी आणि ब्लॅकमेलिंग. सुरुवातीला खरात महिलांना धमकावत होता, पण नंतर काही प्रकरणांमध्ये परिस्थिती उलटी झाली. काही जणांनी त्याच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला, काहींनी पैसे मागितले किंवा त्याला उघड करण्याची धमकी दिली. या सगळ्या गोंधळात एक चूक झाली आणि त्यातूनच हे संपूर्ण प्रकरण बाहेर आलं. व्हिडिओ समोर आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली. लोकांना विश्वास बसत नव्हता की जो माणूस स्वतःला ज्योतिषी आणि मार्गदर्शक म्हणून सादर करत होता, तो अशा प्रकारचं कृत्य करू शकतो. सोशल मीडियावर संताप व्यक्त केला गेला. अनेकांनी प्रश्न उपस्थित केले की इतक्या मोठ्या प्रमाणात हे चालू असताना कोणालाही याची माहिती कशी मिळाली नाही. पोलिसांनी या प्रकरणात तात्काळ कारवाई केली आणि तपास सुरू केला. तपासात अनेक गोष्टी समोर येऊ लागल्या. काही महिलांनी पुढे येऊन आपली आपबीती सांगितली. त्यांनी सांगितलं की त्यांना कसं घाबरवलं गेलं, कसं ब्लॅकमेल केलं गेलं आणि कशा प्रकारे त्यांच्यावर अत्याचार करण्यात आले. या प्रकरणामुळे एक मोठा सामाजिक प्रश्न समोर आला आहे. लोक अजूनही अंधश्रद्धा, भीती आणि अंधविश्वास यामध्ये अडकलेले आहेत. कुणीही स्वतःला ज्योतिषी किंवा बाबा म्हणून सादर केलं की लोक लगेच त्याच्यावर विश्वास ठेवतात. विशेषतः जेव्हा त्या व्यक्तीचे मोठ्या लोकांशी फोटो किंवा संबंध दिसतात, तेव्हा लोकांचा विश्वास आणखी वाढतो. अशोक खरातने याच गोष्टीचा फायदा घेतला. त्याने राजकीय नेत्यांसोबतचे फोटो, भेटी आणि ओळखी वापरून स्वतःची प्रतिमा मजबूत केली. लोकांना वाटलं की जर इतके मोठे नेते त्याच्याकडे जात आहेत तर हा माणूस नक्कीच खरा आणि विश्वासार्ह असेल. पण प्रत्यक्षात तो या विषयाचा गैरफायदा घेत होता. या प्रकरणातून आपल्याला एक मोठा धडा मिळतो. कुणीही कितीही मोठा दिसत असला, कितीही प्रभावशाली वाटत असला, तरी त्याच्यावर आंधळा विश्वास ठेवणं धोकादायक ठरू शकतं.
विशेषतः जेव्हा कोणी वैयक्तिक आयुष्य, भविष्य किंवा नशिबाच्या नावाखाली आपल्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा सावध राहणं अत्यंत आवश्यक आहे. आज या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. पुढे अजून किती गोष्टी समोर येतील हे सांगणं कठीण आहे. पण एक गोष्ट स्पष्ट आहे की या प्रकरणामुळे अनेकांना धक्का बसला आहे आणि समाजात जागरूकता निर्माण झाली. अशा प्रकारच्या घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी प्रत्येकाने सतर्क राहणं गरजेचं आहे. या घटनेतून आपण हे शिकायला हवं की भीती आणि अंधश्रद्धा यामुळे आपण चुकीचे निर्णय घेतो. कोणतीही गोष्ट सत्य आहे की नाही याची खात्री करणं खूप महत्त्वाचं असतं. आणि जर कोणी आपल्याला धमकावत असेल, ब्लॅकमेल करत असेल तर गप्प बसू नका. लगेच कायदेशीर मदत घ्या.